नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दशांश अपूर्णांकाचा एक प्रश्न तुमच्यासमोर मी घेऊन आलोय. 0.555 हा अंक पी छेद क्यू किंवा पी बाय क्यू या स्वरूपात कसा लिहा. हा प्रश्न जो की मेरा भाईंदर पोलीस 2024 या साली विचारला गेलेला आहे. बघा, काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न क्रिटिकल वाटू शकतो, कारण ज्यांचं एक बेसिक दशांश अपूर्णांकाबद्दल ज्यांच्या बेसिक आयडिया किंवा बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्यांना हा किचकट वाटू शकतो. बघा, एकदम सोपं आहे. कसं सोडवायचं बघा. आपल्याला प्रश्नामध्ये संख्या काय दिली, 0.555 म्हणजे 0.555 तीन वेळा 5 म्हणजे पॉइंट नंतर 5 ही संख्या रिपीट होते, बरोबर. एक वेळा असू, दोन वेळा असू किंवा तीन वेळा असू, चार वेळेस असू, पाच वेळेस असू, रिपीट होते, बरोबर. याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात, बरोबर. आता याला 0.555 मी कसं लिहू शकतो बा, 0.5 आवर्ती किंवा 0.5 बार, आवर्तीला बार असं म्हणतात, कारण 5 हा अंक पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे, बरोबर. आता या संख्येला पी छेद क्यू या स्वरूपात कसं लिहा. आता काही जण पी छेद क्यू हे इंग्रजी अल्फाबेट बघून क्वेश्चनला घाबरतील, तर घाबरायची काहीच गरज नाही. पी छेद क्यू म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपात आपल्याला कन्व्हर्जन विचारलंय, बरोबर. आता मी कसं काढतो पा, 0.5 बार असं इथपर्यंत आलो आपण, बरोबर. आता याला कसं लिहायचं, 0 तसंच ठेवायचा, 5च्या वरती बार आहे ना, मी काय करतो, अंश स्थानी 5 लिहितो, भागिले एकाच संख्येवर बार आहे म्हणून भागिले 9 करतो, बरोबर. म्हणजे याचं उत्तर काय झालं, 0.5/9, बरोबर. म्हणजेच 5/9 हे याचं उत्तर झालं, बरोबर. आपल्याला ऑप्शन नंबर 5/9 कुठं दिसतोय, ऑप्शन नंबर बी, बरोबर. आलं लक्षात. तर अशा ट्रिक्ससाठी आपल्या राहुल सर्स मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.